हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा मोहिते। तर आपला हा मॅट रांगोळीचा तिसरा व्हिडिओ आहे। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की कोणत्या म्हणजे रेक्झिनची किंवा उलनची वगैरे प्राइस काय आहे, तुम्हाला होलसेल रेटने कसे भेटेल वगैरे आपण याच्यावरती डिस्कशन केलेलं। तर मी तेव्हा तुम्हाला बोललेली की आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक रांगोळी बनवून दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी तुम्हाला रांगोळी म्हणण्यापेक्षा हे जे तुम्हाला माझ्या पाठीमागे ऑल हँगिंग दिसतंय ना, ती रांगोळीच आहे मॅटमध्ये, पण ते ऑल हँगिंग मध्ये बनवलेलं आहे मी। तर म्हटलं चला तुम्हाला ते बनवून दाखवते। तर मी आज मला एक काढून ठेवलंय। तर एक हे पाहू शकता, असं मोरपंख सारखं आहे, खूप सुंदर दिसते, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर म्हटलं चला ही छोटीशी एक ऑल हँगिंग साठी आपण एक डिझाईन बनवू शकतो। तर अशामध्ये मी तुम्हाला एक बनवून दाखवते। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कसे डिझाईन वगैरे बनवते। तर चला, तर हे ऑल हँगिंग बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे पहिल्यांदा पाहूया आपण। तर तुम्ही पाहू शकता, आपल्याला हे रेक्झिन एक लागणार आहे, नंतर अशी डिझाईन लागणार आहे, कारण की आपण ह्या डिझाईन नुसारच प्रत्येक ऑल हँगिंग बनवणार आहे, कारण की एकसारखी येईल म्हणजे ते। नंतर आपल्याला ग्लू गन लागणार आहे, स्टिक लागणार आहे, आणि आपल्याला ह्या कलरचे पूर्ण उलन लागणार आहे। असे वेगवेगळे जे कलर आहेत याच्यामध्ये हे उलन लागणार आहे आपल्याला। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी हे रेक्झिन घेतलेलं आहे। आता या रेक्झिन वरती हा कार्बन पेपर टाकून घ्यायचा असा, आणि ही डिझाईन याच्यावरती ठेवून घ्यायची। तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल। तर ही डिझाईन अशी व्यवस्थित टाकून घ्यायची, खाली पेपरवरती व्यवस्थित बसले का एकदा चेक करून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता ही व्यवस्थित बसलेली आहे इथे। आणि नंतर ना हे याच्यावरती ट्रेस करून घ्यायचं। माझ्याकडे पेन्सिल आहे, तिला टोक नाहीये त्यामुळे, कारण की माझ्याकडे जो पेन होता तो माझ्याकडे सापडत नाहीये, म्हणून मी पेन्सिल घेतली आणि ह्याने असं ट्रेस करून घ्यायचं। तुम्ही छोट्या डिझाईन साठी असं झेरॉक्स वगैरे वापरू शकता। तर ट्रेस केल्यावरती बघा, आता आपण ट्रेस केलेले याच्यावरती, तर तुम्ही पाहू शकता इथे ही डिझाईन उठलेली दिसते तुम्हाला इथे। आता याच्यावरती आपण हे कट करून करू शकतो, कारण की आपण ट्रेस का करतो, तर आकार हा असा व्यवस्थित यावा म्हणून आपण हा ट्रेस करून घेतलेला आहे। जर तुम्हाला ट्रेस केलेला आकार व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही याच्यावरती पेनाने पण व्यवस्थित करू शकता हे असं, कारण की तुम्हाला उलन चिपकवायला सोपं जाईल नंतर ना। आता बघा कसं परफेक्ट दिसतंय हे पेनाने आखल्यामुळं, हे दिसतंय आता हे असं। तर इथे तुम्ही पाहू शकता की मला जेवढे इथे ऑल हँगिंग पाहिजेत ना, त्याचे मी इथे शेप काढून घेतलेत असे। आता हे, तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी 4 शेप असे ट्रेस करून घेतलेत। आता तुम्ही याच्यावर या शेप वरतीही उलन चिपकवू शकता, किंवा तुम्हाला जर तसं नसेल हवं तर तुम्ही डायरेक्ट अगोदर कट करून नंतर ना तुम्ही याच्यावरती उलन चिपकवू शकता। तर मी अगोदर हे कट करून घेणार आहे आणि नंतर याच्यावरती उलन चिपकवणार आहे। जसं तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबल होईल ना तसं तुम्ही करू शकता। उलन चिपकवल्यावरती हे कट करू शकता तुम्ही, असं काही नाहीये की अगोदरच कट करायचं, पण मी अगोदर कट करते, कारण की उलन जरा चिपकवायला मला कसं, जरी साईडला जागा वगैरे राहिली तर आपण उलन ऍडजस्ट करू शकतो त्यामुळे। तर हे व्यवस्थित कट करून घ्यायचं। कट करताना शेपच्या बाहेरून शक्यतो कट करायचं, म्हणजे कसं जागा राहिली तर आपण उलन चिपकवू शकतो, पण ते कट झालं तर पूर्ण शेप चुकू शकतो आपला। तर हे असं कट होईल। आता मी तुम्हाला याच्यावर दाखवते उलन कसं चिपकवायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता, आता हा आपल्याला मोरपंख बनवायचा आहे, म्हणजेच ऑल हँगिंग। तर याच्यासाठी आपल्याला आता कोणकोणते कलर लागणार आहेत बघा। हा ब्ल्यू एक आहे, हा येलो, पर्पल, पॅरेट कलर आहे, एक ग्रीन कलर आहे, आणि हे असं आपल्याला एवढे कलर लागणार आहेत। तर मी हे कलर साईडला काढून घेतले।
चला आता आपण हे उलन चिपकवून घेऊया, डिझाईन पूर्ण करूया ही. तर कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला दाखवते व्यवस्थित, हे तुम्हाला दिसतंय. तर ही आता मी गन चालू करून ठेवलेली, कारण की ह्याला 2 मिनिट लागतात जर तापायला पहिल्यांदा. तर हे बघा आता व्यवस्थित तापलेले. आता इथं हे स्टिकने आपण हे व्यवस्थित उलन चिपकवून घ्यायचं. पहिल्यांदा तुम्ही थोडे थोड्या भागात स्टिक लावून व्यवस्थित चिपकवून घेऊ शकता. हे असं प्रेस करायचं, स्टिक लावली ना त्याच्यावरती उलन लावलं की व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते निघत नाही. तुम्ही थोड्या थोड्या भागामध्ये स्टिक लावून घ्या. मला सवय आहे त्यामुळे मी हे पूर्ण स्टिक लावून घेते, कारण ते थोड्या वेळ झालं की सुकतं आणि नंतर ते आपलं उलन चिपकत नाही व्यवस्थित. हे असं व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आणि हे पूर्ण झालं की तुम्ही ते कट करू शकता धागा हा. आता हा कलर लावून झाल्यावरती हा धागा मी ते कट केलाय. याच्यानंतर आपल्याला ग्रीन कलर वापरायचा आहे. तर याच्या आतून व्यवस्थित स्टिक लावून घ्यायचे. मला व्यवस्थित दिसतंय. हे असं प्रेस करून घ्यायचं, जागा राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये, नाहीतर ते व्यवस्थित दिसत नाही. तुम्ही थोडे थोडे जागेमध्ये स्टिक लावून व्यवस्थित करून घ्या, नाहीतर ती जागा राहू शकते. धागा असा कट करून घ्यायचा झालं की. नंतर ना हा पॅरेट कलर वापरायचा. तो पण व्यवस्थित ब्ल्यू कलर झाल्यानंतर आपल्याला हा पर्पल कलर यूज करायचा याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर दिसतंय. तर अशा प्रकारे आपलं हे ऑल हँगिंग उलन रेडी आहे. फक्त याला आता थोडंसं उलन जोडते वरती. तर ही डिझाईन तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. तर याला आता मी वरती ग्रीन कलरचा धागा जोडते. ब्लॅक ग्रीन आहे हा जोडते. तर याच्या बॅक साईडला बरोबर इथे व्यवस्थित हा धागा चिपकवून घ्यायचा उलनचाच. व्यवस्थित पॅक करून. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं ऑल हँगिंग बनवून तयार आहे. तर मी तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलंय की हे कसं बनवायचं किंवा यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं. तर तुम्ही हे घर बसल्याही बनवू शकता. तर किती छान लुक आलाय बघा ह्या ऑलला, किती सुंदर वाटतंय. आणि हे हँगिंग आहेत ना, याचे पण मी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ बनवेन आणि ते तुम्हाला दाखवेन की कसं बनवायचं वगैरे दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे तुम्हाला हँगिंग कसे वाटले बघा. मी 10 हँगिंग बनवलेत. तुम्हाला मी एकच कॅमेरा झूम करून दाखवलेलं कसं बनवायचं वगैरे, मी बनवू शकता. तर तुम्हाला हे हँगिंग आवडले का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडले असल्यास तर नक्की ऑर्डर करा. आपल्याकडे मॅट रांगोळीचे सर्व साहित्य किट प्रोव्हाइड केलं जातं. आपण ऑनलाईन आपण किट प्रोव्हाइड करतो. तर तुम्हाला हा माझे हँगिंग आवडले का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे ऑर्डर कन्फर्म करा. थँक्यू.